स्टेअरिंग खूप लाईट आहे. हे इलेक्ट्रॉनिक आहे ना? इलेक्ट्रॉनिक आहे सर. आणि स्टार एडिशनला इलेक्ट्रॉनिक येतं सीट कसं येतं? नाही मॅन्युअल. मॅन्युअल सीट. हां म्हणजे ते 2-3 फीचर आहे. आता ठीक आहे, एवढं त्याची काही गरज नाही आहे नाही का बॅटरीवर. ते गुड टू हॅव फीचर आहे, एवढं काय नाही. इथनं फक्त थोडं वळून घेऊयात आपण, चालेल कारण की थोडं ऑफ रोड आहे ना, थोडा अंदाज येऊन जाईल. तर टेस्ट ड्राईव्ह केलेली आहे आम्ही कच्च्या विचार रस्त्यावर, एवढं काय नाही, पण जस्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून. आणि त्यानंतर तिथे एक थोडा मोकळा रोड आहे, तिथे जाऊयात, बाकी काय नाही. त्याचं 360 कसं चालू होतं? ऑल 4 डिस्क आहेत ना, ऑल 4 डिस्क आहेत ना रे. अच्छा पुढं पण दाखवलं मागच्या साईडला. पाहिजे तर तो 360 कॅमेरा चालू आहे ना, तिथे टच करावं लागतं त्याला. इकडे इकडे नाही ह्या मधल्या गाडीला. हा खाली. ओ ओके. आणि दोन्ही सोबत चालू करायचं असेल तर? नाही याला हे आहे ना ब्लाइंड. अरे परफेक्ट. स्टार एडिशनला पण आहे. 360 असल्यामुळे तो तिथे येतो. 360 नसतं तो आला नसता, कारण कॅमेरा इकडे येतात नाही. मिररला बरोबर. मिररला येतात ना 360. कम्फर्टला कशी आहे गाडी? मला काही अंदाज नाही. कम्फर्ट आहे बघा. आता इन दी एंड हे लॅडर फ्रेम आहे, ठीक आहे. बरोबर. जे तुझं मोनोकॉक आहे तेवढं तर काय मिळणार नाही हायवेला, बट याच्यामध्ये जे लॅडर फ्रेममध्ये ही बेस्ट आहे ॲज फार एज मी टेस्ट ड्राईव्ह केलं आहे. मी अजून इनोवा नाही टेस्ट ड्राईव्ह केली, बट आय थिंक ती जड गाडी आहे ना थोडी, ती थोडी अशी हाफ केलं आय थिंक. नाही रे एवढी नाही साईडला फेकत. थार फेकते थार. हां थार उचलून 3 डोअरला फेकती, 3 डोअरला फेकती. उचलून फेकते बाजूला. बरं आता हे थारमध्ये काय कॉमन प्रॉब्लेम्स काय समजा एक 3-4 वर्षानंतर की युजली हे प्रॉब्लेम येतात आपल्याला माहिती आहे, ते आपण सॉल्व्ह करू शकतो, असं काही आहे का? काहींचं समजा वॉटर पंपचं असतं, काहींचं हे असतं असं. बरोबर ते तरी आहेच. हां वॉटर पंप झालं, फ्यूल फ्यूल सिस्टीम वगैरे प्रॉपर क्लीन वगैरे करायला लागते का? बरोबर. आणि शक्यतो काय करायचं, सनरूफचं बरेच वेळेला काय करतात की कस्टमर क्लिनिंग वगैरे नाही करून घेत ना प्रॉपर. हां तुम्ही सर्व्हिसिंगला जाल त्यावेळेस त्यांना फक्त रिमाइंडर द्यायची की बाबा सनरूफ नाही का त्याची गॅप राहतात ओपन केल्याच्या नंतर प्रॉपर क्लीन करा आणि सिलिकॉन करा, थोडंसं व्यवस्थित क्लीन करून द्या. अच्छा. कसं आहे उद्या जर त्याच्यामध्ये कचरा अडकला वगैरे, सनरूफ प्रॉपर क्लोज नाही झाला तर काय होतं की लिकेजचा प्रॉब्लेम येतो नंतर. आणि एक आता हा जसा आपल्याला ब्लाइंड स्पॉट येतो तुम्हाला इथं नाही घेता येत का? नाही तिथं नाही, तो तिथेच दिलाय सर तुम्हाला पुढे. टाटामध्ये तसं युजली ना हे बेटर आहे हर्ष, तसं पाहिलं तर. काय सांगतो तुम्हाला आता असं करायला लागतं ते. बऱ्याचशा वेळेला काय होतं तुम्हाला हा जो पार्ट आहे ना इथं मध्ये तो डिस्ट्रॅक्टिंग पार्ट आहे. कारण का आपण लक्ष कुठं असतं, पुढं असतं सर, थोडं असतं. प्रत्येक वेळेस आपण इकडं नाही ना बघू शकत. नाही का मी का असं का म्हटलं, कारण मी एकदम गाडी पाहिली होती ना, त्यात काय होतं माहिती का, स्विच करता येतं ते इकडनं तिकडनं. आय थिंक 7X मध्ये येते ऑप्शन, आय थिंक मॅप स्विच होतो ना याच्यामध्ये पण होतो ना. आता मी इथं चालू केलंय ना, फक्त तुम्ही तिथं सेटिंग मध्ये जाऊन जर लोकेशनला सिलेक्ट केलं ना तर नॅव्हिगेशन त्या साईडला पण येऊन जातं. पूर्ण स्क्रीन होते बरं का, सगळ्यात महत्त्वाचं. या मोड मध्ये का? गिअर हार्ड आहेत का? नाही आता हे कसं जुनं मॉडेल ना रे, किती चाललंय ऑलमोस्ट आता. स्मूथ आहे सर, आणि क्लच पण स्मूथ आहे बरं का. त्याचा थ्रो व्यवस्थित आहे, याच्यामध्ये कन्फ्यूज नाही होणार तू. फर्स्ट आणि थर्ड मध्ये तू रेनॉल्डची चालव किंवा कियाची चालव, ते कन्फ्युजन होतं तिथे. एसी वगैरे स्ट्रॉंग आहे, बाहेरचा आवाज वगैरे आपल्याला येत नाही, व्हायब्रेशन्स नाही आहेत गाडीला, सगळ्यात महत्त्वाचं. 2200 cc इंजिन असून व्हायब्रेशन नाही येत सर. आवाज पण येत नाही ना आपल्याला पट्टा. आता गाडी बाहेर चालू आहे, आवाज येत नाही ना, तर चालू केल्या गेल्या. आणि डिझेल आहे, 4 सिलेंडर डिझेल आहे, पट्ट्याचा आवाज येतो. बरोबर. 2.2 आहे शिवाय. 2.2 लिटर आहे आणि 420 न्यूटन मीटर टॉर्क आहे बरं का. स्टार एडिशन हा 400 न्यूटन. पहिला कमी होता, आता काय केलंय कॉमन केलेलं आहे थारवॉक्सला. हो गाडी जुनी झाली त्याच्यामुळे मला सस्पेन्शन थोडे हार्ड वाटतात काही. थोडं आता टेस्ट ड्राईव्हचं व्हेकल ना रे हर्षू,
टेस्ट ड्राईव्हचं व्हेकल थोडं रफ वापरलेलं असतं. मला गचका जाणवतो नाही. आणि इन दी एंड शेवटी ही आहे SUV आहे प्रॉपर, त्यामुळे थोडीशी तुला जम्पी वाटणार. खरं सांगू सर, ही थार आहे ना, ही तुम्ही फॅमिली यूज आणि ऑफ रोडिंग साठी यूज करू शकता. पण ती 3 डोअर थार आहे ना, ती फक्त प्युअर प्युअर ऑफ रोडिंग आहे. फॅमिली साठी नाहीये. माझ्या फ्रेंडकडे हवा करायची गाडी. त्यानं वैतागून शेवटी नेक्सॉन घेतली. तर माझी फॅमिली बसतच नाही याच्यामध्ये, काय करू मी. घ्या ना पुढे पुढून म्हणून मारूया. याच्यामध्ये स्टार एडिशन मध्ये कोणते कोणते फीचर नाही आहेत? आता याच्यामध्ये बघा सर, ॲडास आहे, हां त्याच्यामध्ये ॲडास नाहीये. ओके याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक सीट आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सीट नाहीये. ओके याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्किंग हँडब्रेक विथ ऑटो होल्ड, त्याच्यामध्ये ते नाहीये. नाही. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये लेदरच्या सीट कव्हर व्हाईट मध्ये आहेत आणि मोका ब्राऊन इंटिरियर आहे. जर तुम्हाला स्टार एडिशन पाहिजे तर त्याच्यामध्ये कंपल्सरी तुम्हाला ब्लॅक कलरचे सीट कव्हर येतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाहेरून तुमच्या अलॉय जे असतील ते ब्लॅक मध्ये राहतील. हां ते प्युअर ब्लॅक आहे. आणि हे जे सपोज ऑटो होल्ड असतं आपले, हा, ते मी सपोज ऑटो होल्ड कंटिन्यू चालू ठेवलं गाडी काहीच चालू, problem काही प्रॉब्लेम नाही. काहीच problem नाही. जेव्हा थांबती गाडी तेव्हाच ते युजला होतं. यूज होतं. आता म्हणजे तुम्हाला suppose- सांगतो, सिटी मध्ये आपण काय करतो, बरेच वेळ ब्रेकिंग वरती पाय, ब्रेक वरती शक्यतो जास्त पाय ठेवतो. मग त्या कंडिशन मध्ये कसं आपला पाय दुखतो, बरोबर. आपण सिग्नलला थांबलो तरी पण गाडी न्यूट्रल करून ब्रेक वरती पाय ठेवावा लागतो किंवा हँड ब्रेक ओढावा लागतो. करेक्ट. त्या कंडिशन मध्ये काय करायचं, फक्त ऑटो होल्ड चालू केला तुम्ही, ऑटो होल्ड काय करता, तुमची गाडी मागे पण जात नाही, पुढे पण जात नाही. हा समजा असं चढायला वगैरे असलो आपण, चढायला जरी का असला ना, थांबला असला ना, तर तुमची गाडी पण मागे येत नाही, तिथेच थांबलेली असते. करेक्ट. पुढे पण जात नाही ना. पुढे पण जात नाही. आय थिंक याच्यामध्ये ESP पण बेटर आहे ना. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी म्हणून सगळ्यामध्ये कॉमन दिलेलं आहे सर. बरं आहे बुकिंग प्रोसेस काय? आम्हाला आता समजा शोरूमला यावं लागेल, देन ऑनलाईन केलं तरी चालेल. हां. शक्यतो बुकिंगला तुम्ही शोरूमला आला तरी चालेल, काही हरकत नाही. अच्छा, एकदा शोरूमला आलं म्हणजे कसं फोन प्रॉपर तिथं आम्हाला ॲक्सेसरीज वगैरे इन्फॉर्मेशन घेता येईल ना. तिथं सगळी ॲक्सेसरीवाली जनता असते. चालेल चालेल, ठीक आहे, हरकत नाही. आपल्याला गाडी घ्यायची. येस येस येस. तुम्ही म्हणले व्हाईट एडिशन आहे तुमच्याकडे, व्हाईटमध्ये हे स्टँडर्ड एडिशन, बरोबर. त्याच्यामुळे मग आम्ही तुम्हाला हे करतोय. हा चालेल ना. आम्हाला दुसरीकडनं एक फोन आलेला, पण त्यांच्याकडे ब्लॅक होती, आम्हाला व्हाईट हवी आहे, असं आहे. हां, आम्हाला आय थिंक कोण उन्नतीमधनं आलेलं ना, ते म्हणे की आमच्याकडे ब्लॅक अवेलेबल आहे. म्हणलं ब्लॅकचं नाही, थोडं थांबा म्हणलं, आम्हाला व्हाईट अवेलेबल झालं तर आम्ही व्हाईट घेणार आहोत. ठीक आहे, चालतंय ना, मी मागे बसतो. टर्निंग रेडियस पण खूप कमी आहे बरं कसं. कमी म्हणजे लवकर वळती असं म्हणायचं का तुम्हाला? हा बरोबर. नाही ते काय होतं, बऱ्याच वेळेला मोठ्या गाड्या मागे पुढे करावं लागतं तुम्हाला. थांबा, इथे गेट आहे पुढे, तसं लॉक आहे बरं का याला, आय थिंक. हां, लॉक याला काय खाली न्यूट्रल करून आहे का? पार्किंग लागलेलं आहे ना आता. हा लागलं. मॅन्युअल पार्किंग तेवढं असं कन्फर्मेशन टेन्शन नाही राहत. हा ते ब्रेक वरती कळतं. सर बोला ना. आपण जर मागचं स्पेअर व्हील काढलं तर ते हे होईल ना? लय घाण दिसेल, जाईल ना? लय घाण दिसेल. याला 2 लेवल आहेत ना हा. रिक्लाइन. त्याचं लॅच कुठे खाली आहे का? काय म्हटलं? हो, आय सी. जास्त नाही, 2 ते 3 दिवस लागतील. हे लय खाली आहे असं. शोरूमला आहे मी आता सध्या तरी फक्त टेस्ट ड्राईव्हला आलेलो आहे. कोणत्यात टाकली? थर्ड मध्ये टाकली का? मी टेस्ट ड्राईव्ह 1-2 वाजता कीच्या तिथं स्टेरिंगच्या जिथे चावी लावतात तिथे बटन असेल बघ. तर मी काय करतो, हो हो चालेल चालेल चालेल, या या. आपल्याला लिटर हेड देतात. हो देतो ना मी तुम्हाला. हा एकदम नको छोडू, फक्त जम्पी चालेल, गाडीचा. ठीक आहे. माहितीच ना मी त्याचा अंदाज थर्ड मध्ये भेटलेलं, फर्स्ट मध्ये टाकतो. थांब थर्ड मध्ये म्हणतात ते. फर्स्ट आहे. फर्स्ट आहे ना. हां, हळूच सोड एकदम, काही ॲक्सिलेटर वगैरे काहीच नको तू. ब्रेक वरनं बाहेर काढ. काढलेलं आहे. नाही नाही, थर्ड मध्येच आहे. थर्ड मध्ये आहे का? हा, अजून नाही इकडे थांबा shift करा. पार्किंग तर नाही निघालेला. पार्किंग काढलं नाही वाटतं. रेड, हां खाली हा, दाब. खाली. अच्छा. त्याच्यामुळे बंद होते. मी पण, मला तर तुझ्या एवढा टॉर्क आहे गाडीला. गाड्याला आहे ना असंच होते. हां. एवढं आहे. कळत नाही, अंदाज येत नाही. तुम्ही तर गाडी का निघत नाही? मी मला एवढा टॉर्क आहे गाडीला, अशी कसं काय थांबते. बरं, मी काय केलं होतं माहिती का? मी एकदम नाही का हाफ क्लच गाडी घेतली होती, मग म्हटलं बघू कशी चालते नाही का. एवढा आहे बोनट दिसते बरं. हा हा,
तुम्ही अंदाज महिंद्राच्या- घ्यायला मस्त आहे. बरोबर, तुम्ही महिंद्राच्या कुठल्याही गाडीमध्ये बसला ना सर, हम्म. तर तुम्हाला बोनेट हा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स एकदम मस्त आहे. चांगलं वाटतं माझ्या गाडी चालवायला. टॉर्की इंजिन. बोनट दिसतोय एकदम. हम्म. हा ब्रेक पण आहे चांगला. ब्रेकिंग वगैरे छान आहे. सगळ्यात महत्त्वाचं इथं कम्फर्ट खूप छान आहे सर. अजून एक आपल्यासारखा त्यापेक्षा जर 4 माणूस पण आरामात बसू शकतो इथं, कम्फर्टेबल बसू शकतो. नाही, थारमध्ये मी मागे प्रवास केलेला आहे. मेन कन्सर्न फक्त वाईफचं होतं. अच्छा, तिने बघितलेली नव्हती गाडी कधीच. दॅट्स वाय मी ती 4 डोअर 3 डोअरमध्ये पण बसलेलो आहे. तिच्यात मागे नाही आवडलं मला. नाही, हे सीट बरं आहे तिचं, बरं. मागचं नाही काय. मागचं जर मला कधी घ्यायची झाली ती 3 डोअर, मी मागची सीट काढून टाकेल, तिथं काहीतरी कॅम्पिंग विम्पिंगचं टाकून बरोबर देईल. बरोबर. महिंद्रा अरे बेस्ट इन सेगमेंट आहे डायरेक्ट टॉर्कच्या बाबतीत. आणि ब्रेक पण असा हे नाही वाटत. नाही नाही, एकदम टाईट ब्रेक आहेत. तुला थार ॲटिट्यूड आला काय लगेच? ड्रायव्हरच असा आहे. ते थोडा वारा महिने झाला स्टार्टिंगला वाटण्यामुळे म्हणलं -1000 त्याच्यामुळे मला ते फिजिकलवालं घ्यायचं आहे. त्यातच हे भारी बरं का त्याची. हा. तुम्हाला आहे ना ट्रॅफिक मध्ये लय फायदा होतो का माहिती हा, ते आहे. फीचर लय भारी. प्रत्येक वेळेस ते क्लचवर पाय ठेवा आणि हा क्लचवर गाडी घ्या गाडाला वगैरे नाही का चढायला वगैरे तो लय प्रॉब्लेम. ते आहे. आणि ही लय भारी डायरेक्ट बोनट दिसतो. अंदाज येऊन जातो कुठे चालली गाडी. ते नॅक्सन मध्ये बसलो का मला बोनटच दिसत नाही. नाही नाही, नेक्सॉन मध्ये तुला टियागो मध्ये सुद्धा नाही अंदाज येणार. नाही नाही आणि तुम्ही- मेन अजिबात नाही तसं नॅक्सॉनला एवढा खतरनाक आहे ना तो हा, कळतच आणि मला टाटामध्ये सगळ्यात जास्त नेक्सॉनला आहे ब्लाइंड स्पॉट. लय ब्लाइंड स्पॉट आहे त्या गाडीला, टियागोला. याला काहीच नाही बघ ना काहीच नाही हम्म. काहीच नाही झिरो आहे direct. सरळ गाडी डायरेक्ट अशी हा. अशी. आणि इझी गाडी आहे बरं का सर. असं नाही वाटणार की खूप हार्ड म्हणजे नाही का मोठं आहे, काही चालवतो आपण वगैरे. कॉन्फिडन्सली तुम्ही गाडी चालवू शकता. हा. आता काय मी पळवतोय गाडी मला थांब थांब, माचीची डबी बाबा ती. घेतल्या हा करून नाही नाही, मी हिचं नाही टेन्शन घेते, मी वेगनाचं टेन्शन घेतोय. आपल्याला दुसऱ्यांना जपावं लागलं आता. आपल्याला थर्ड बस ना पण यांची गाडी भरून द्या त्याला. हा, ते आहे ते आहे. कशाला पाहिजे आपल्याला? थांब थांब थांब, तो ट्रक आहे बाबा. याच्यामध्ये आहे बरं कॉन्फिडन्स येतो या गाडीमध्ये. ट्रक बिकला नडायचा कॉन्फिडन्स येतो डायरेक्ट. बरोबर. बाकी मला बोनेट दिसतो, मला बोनेट दिसणार गाडीला आवडत. एक्सेल 6 मध्ये बसलो ना सगळा बोनेट दिसतो गाडीची, मोठी गाडी पण अख्खा बोनेट दिसतो पुढचा. आता हिचं आहे ना, तुला जिथं बोनेट दिसतं का त्याच्या फक्त पुढं 6 इंच गाडी, हा. खालचं एवढा बंपर. अंदाज आपण घेतोच ना हो. हा. एवढा बोनेट दिसतो की पुढचा अंदाज फार कट टू कट नाही चालत आपण एवढं पण. आणि स्टीअरिंग पण स्मूथ आहे. स्टेरिंग एका मोटर फिरतोय सर आपलं. आधी बहुतेक हायड्रोलिक होतं हिला 2022 मध्ये लॉन्चच्या वेळेस है ना स्टेरिंग हिला. स्टेरिंग का? हा, रॉक्सला पहिल्यापासूनच इलेक्ट्रिक आहे का इलेक्ट्रिक. हिला? 3 डोअरला आय थिंक हे येते. हा, 3 डोअर मध्ये तुम्ही कुठली पण घ्या. 4x2 घेतला, फक्त 4x4 मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक जर घेतली तर इलेक्ट्रिक स्टेरिंग दिलेलं आहे त्याच्यात. नाहीतर 4x4 मॅन्युअल घेतली ना तर हायड्रोलिक स्टेरिंग दिलेलं आहे. ओके ओके ओके. गेट पण इझी जातात का हार्ड नाही जाते. नवीचे तर आपण घेईन तिचे ते अजून इझी असते. लोकांना वापरलेली गाडी छोटे छोटे कडी असे काहीच वाटत नाही सर तुम्हाला. फक्त उभी फ्रेम आहे ना गाडीची पूर्ण. मग त्यामुळे कधी कधी कसं होतं असं वाटतं थोडं. बाकी एकदम परफेक्ट. आणि खड्डे बिड रेस देऊच नको, डायरेक्ट फक्त क्लच सोडून दे, आपण मागे आहे ना. बसलाय बसलाय बसलाय. फक्त ब्रेकवर पाय काढा. आणि एक्सेलेटर करायची पण गरज नाहीये. ओके, एक काम करतो, शोरूमला येतो. यस, तिथं मग आपण चर्चा करूया सगळी. चालेल. नाही थोडंसं आम्हाला काय डिस्काउंट आम्ही ऑन द स्पॉट बघतोय गाडी. स्पॉट गाडी आहे. आम्ही तिकडची कॅन्सल करून इकडे येणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, या तुम्ही थोडीशी व्हॅल्यू द्या हा. आम्हाला पण. आमच्या कमिटमेंटला तुमच्यासाठी तुम्ही फक्त म्हणता काय